नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आलोय आज गावाला आणि रविवार असल्यामुळे आम्ही आज भात काढायचा बेत केलेला आहे. आणि हे बघा, आमचं भात काढणं चालू झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मशीन सांगितलं होतं 800 रुपये तास आहे मशीनचा. आणि इथं माणसं जास्त लागतात. तर बघा, इथं जे आहे तर 4-5 माणसं सुद्धा आम्हाला कमी पडत होते. कोणी पकडायला कोणी राहत नव्हतं, त्यानंतर भात टाकायला कोणी नव्हतं. तर बघा, अशा पद्धतीने जे आहे भात टाकणं चालू आहे. आणि तेवढ्यात काय झालं, एका भाऱ्यामध्ये साप निघाला. आणि हा बघा, हा चालतोय तो साप जो आहे कात टाकत होता. नशीब कोणाला चावला नाही आणि तो साप बिचारा निघून गेला तिकडे जंगलामध्ये. तर इथं मी बघतोय तर मुंग्यांचं एक वारूळ दिसलं आणि मुंग्या सुद्धा वाहतूक करत होत्या, ये जा करत होत्या. मित्रांनो बघा, इथं छान असं वारूळ पण आहे. आणि इथं आमचं हे एवढं भात आहे आणि ट्रॅक्टर आम्ही बोलवलेला आहे भात काढण्यासाठी. एवढं काढून झालेलं आहे 7-8 गोणी साधारणतः. इथं इंद्रायणी भात आहे. त्याच्यानंतर आमचं जे आहे तर सुंदर भात आहे. असे 2-3 प्रकारचे भात असतात. हलक्या प्रतीचे जातीचे भात आहेत. तर इकडे बघा, इथं भात टाकल्यानंतर इकडे काढलं जातं. तर हे बघा, ह्या गोणी भरलेल्या आहेत, आपण बघू शकता. आणि हे लहान बच्चू सुद्धा आलेले आहेत गोणी पकडण्यासाठी. तर बघा, इकडे भास्कर दाजी आमचे आहेत. ही आपली घरवाली आहे. बघा, इथं भात इथं पडतंय, तिथं टोकऱ्या घेऊन आणि त्या पटकन ओतायच्या असतात. त्यामुळे सगळेच कामाला भिडलेले आहेत. आणि बघा, इथं मशीन चालू आहे.